आसाम हे देशातील ऑनलाईन म्हणजेच कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणारं पहिलं राज्य ठरलं आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आसाम सरकारनं कॅशलेस धोरणाचा स्वीकार केला आहे। राज्यातल्या बहुतांश विभागात कॅशलेस प्रणालीचा वापर केला जात आहे। शाळा, कॉलेज, मेडिकल किंवा पगार अशा सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्या आहेत। कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्सवर 10% सूट देण्यापासून ग्रामपंचायतींना 5 लाखांच्या पारितोषिकापर्यंत अनेक इन्सेंटिव्हची घोषणा करण्यात आली आहे। सलग 3 महिने बँकेतून पगार काढणाऱ्या चहाच्या मळ्यातील कामगारांना 100 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे। चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या 7.8 लाख कामगारांपैकी 6 लाख जणांचं बँक खातं उघडण्यात आलं आहे। तर शेतकऱ्यांनी 6 महिने डिजिटल व्यवहार केल्यास 5,000चं इनाम देण्यात येईल। पेट्रोल डिझेलच्या डिजिटल व्यवहारावरही सूट जाहीर करण्यात आली आहे। आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी काल या संदर्भात माहिती दिली। त्यामुळे आता नोटाबंदीनंतर राज्य सरकारमध्ये कॅशलेस बनण्याची सकारात्मक चढाओढ सुरू झाल्याचं चित्र आहे।